हाय गाईज, वेलकम टू मनातलं अनप्लग. मी आहे जान्हवी. आणि मी आहे प्रवीण. सो आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्ही बघितलाच असाल. आज आपण एका अशा टॉपिक वरती बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत की हा टॉपिक असा आहे की एकदा तरी लाईफ मध्ये सगळ्यांना हा प्रश्न पडतोच की आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे. बेस्ट फ्रेंड म्हणजे काय असतं, म्हणजे आपल्याला लहानपणीपासूनच सांगतात की तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे किंवा तुझा फ्रेंड कोण आहे असं सारखं विचारतात. पण तेव्हा आपल्याला माहित पण नसतं की बेस्ट फ्रेंड म्हणजे कोण असतो. फक्त आपण कुणाला बेस्ट फ्रेंड म्हणतो की त्याच्यासोबत आपण नेहमी असतो, पण तो नक्की आपला बेस्ट फ्रेंड असतो का, हा प्रश्न आहे. तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे नक्की बेस्ट फ्रेंड म्हणायचं कोणाला. अरे वा, चांगला विषय. सो या व्हिडिओचं जेव्हा आम्ही या टॉपिक बद्दल बोलत होतो तेव्हा मी गुगल वरती टाकून बघितलं की बेस्ट फ्रेंडचं मिनिंग काय आहे. तर ते मिनिंग पहिला मी तुला सांगते आणि मग आपण त्याच्यावर बोलूया की आपल्याला कितपत ते बरोबर वाटतं. तर बेस्ट फ्रेंडचं मिनिंग आहे, अ बेस्ट फ्रेंड इज अ पर्सन क्लोजेस्ट मोस्ट चेरिस्ड फ्रेंड. दे आर समवन हु यू व्हॅल्यू. नाही, हे नाही वाचलेलं मी, थांबा जरा. वेगळं कुठलं तर काढलंस का तू? गुगल वरती होते तेच असेल. नाही, थांबा. आजकाल गुगलवर सर्च करण्याचा ट्रेंड आहे. म्हणजे एखादी छोटी गोष्ट जरी असेल, म्हणजे आपल्याला माहिती जरी असेल तरी गुगलला सर्च करतात. गुगल काय तर सांगत असते, जगभरातली माहिती गोळा करून त्यांना देत असते. त्याच्यावरती विश्वास पण ठेवतात. गुगल ऑथेंटिक सोर्स नाही आज मला कळालेलं आहे. कसं? कारण मी मगाशी बघितलं होतं तेव्हा ते वेगळं होतं, आता वेगळं आहे. मी मगाचं तुम्हाला सांगते तुला काय होतं की त्याच्यामध्ये होतं की बेस्ट फ्रेंड हा असा माणूस आहे त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबली सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. आणि त्यात असंही होतं की बेस्ट फ्रेंड दुसऱ्या अक्वाइंटन्स वेट मी चुकीचं म्हणू शकते ते, की बेस्ट फ्रेंड असा माणूस आहे जो दुसऱ्या मित्रांपेक्षा किंवा ज्या माणसांना आपण ओळखतो त्यांच्यापेक्षा आपल्याला वेगळं वाटत असतो. वाव. आणि खूप सारे त्यांनी वेगळे वेगळे त्यात शब्द वापरलेले, म्हणजे अजून थोडे डिफाईन केलेले त्यांनी, मी ते नीट नाही सांगत आहे. पण असं आहे. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? चांगला टॉपिक आहे. म्हणजे असं काहीतरी बोलायचं होतं. बेस्ट फ्रेंड कॉन्सेप्ट काय असेल? म्हणजे लहानपणी आपले मित्र असतात, म्हणजे शाळेत असतो आपण, इन जनरल सगळे मित्र आपण सगळे खेळत असतो. पण आपलं मला वाटत नाही की आपण जेव्हा खूप लहान असतो त्यावेळेस आपण असं कधी कोणाला तरी म्हणतो की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. मग नंतर ते चालू होतं की हा माझा जवळचा मित्र आहे, तर हा माझा बेस्ट फ्रेंड. म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणजे मराठीत जवळचा मित्र वगैरे, आणि आपला क्लोज जो असतो तो, जे मगापासून मी सांगितलं तेच. पण बेस्ट फ्रेंड ही कन्सेप्ट कुठनं आली असेल, किंवा आपण म्हणजे का म्हणतो एखाद्याला बेस्ट फ्रेंड, हा शब्द का उच्चारतो, काय वाटतं? म्हणजे माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड म्हणजे काय मी सांगते. म्हणजे जे गुगलवरती वाचलं ते मला पटतंय की बेस्ट फ्रेंड असा एक माणूस असतो जो वेगळा असतो, म्हणजे सगळ्या फ्रेंड्स पेक्षा वेगळा वाटत असतो. बेस्ट फ्रेंड म्हणजे असा एक माणूस असतो ज्याला आपण सगळीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे समज बेस्ट फ्रेंड आता आहे तर त्या बेस्ट फ्रेंड आपण आपल्या फॅमिली सोबत घेऊन जाऊ शकतो, वेगळ्या फ्रेंड सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे असं पण असतं की काही लोक म्हणतात की माझे म्हणजे हा पण माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो पण माझा बेस्ट फ्रेंड आहे. ग्रुप असतात फ्रेंड्सचे, पण त्या फ्रेंडमध्ये, ग्रुपच्या फ्रेंडमध्ये पण एक माणूस असा असतो तो आपला जास्त फ्रेंड असतो, तो आपला बेस्ट फ्रेंड असतो. मला असं वाटतं म्हणजे ग्रुपमध्ये पण आपला एक फ्रेंड असतो, राईट, तो आपला बेस्ट फ्रेंड असतो. किती एक्सपोज होतं ते. ओके, मर्यादे होते, वार आहे ना, असं मला वाटतं. छान. बेस्ट फ्रेंड म्हणजे शाळेत असताना पण असायचंच. म्हणजे पहिले तू मला सांग की तुला असं वाटतंय का की लोक म्हणतात की म्हणजे लोकांचे 4-5 बेस्ट फ्रेंड असतात, तसं 4-5 बेस्ट फ्रेंड एका माणसाचे असू शकतात की बेस्ट फ्रेंड एकच असतो? हा, आता याचं उत्तर म्हणजे मी आता बोलतोय, याचं उत्तर असं म्हणता येत नाही. मी माझ्या अनुभवावरून सांगेन किंवा मला जेवढं त्या गोष्टीचं आकलन आहे त्या पद्धतीने सांगेन मी. म्हणजे मी पहिल्यापासून म्हणजे थोडा काहीतरी संदर्भ देतो आणि त्या प्रश्नावरती येतो की बेस्ट फ्रेंड म्हणजे आपल्या कायम सोबत असणारा,
आपण त्याच्याशी सगळं शेअर करतो असा एक व्यक्ती जो बेस्ट फ्रेंड असतो. तर वेगवेगळ्या टप्प्यांवरती अशी वेगवेगळी माणसं आपल्या सोबत असतात. म्हणजे आपण शाळेत असताना आपल्या सोबत असणारा कोणतरी जिगरी, त्याला लंगोटी यार म्हणतात, तो असतो. त्यानंतर आपण शाळेतनं हायस्कूलला जातो, हायस्कूलमध्ये असं कोणतरी एक दोन असतात, त्यातला एक आणखीन फेवरेट असतो आपला. नंतर कॉलेजमध्ये येतो, कॉलेजमध्ये ग्रुप असतो, आणि ग्रुप जरी असला कॉलेजमध्ये तरी लहानपणी म्हणजे हायस्कूलमध्ये आणि शाळेमध्ये जो इनोसन्स असतो की आपण म्हणू शकतो हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, आपण म्हणू शकतो ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर कॉलेजमध्ये तितका तो कम्फर्ट नसतो किंवा तितका इनोसन्स राहिलेला नसतो की आपण सांगेन कोणाला तरी हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण असतो कोण ना कोणतरी आपल्यासोबत. मग या सगळ्या एकंदर कन्क्लुजन वरून किंवा माझ्या एकंदर एक्सपिरियन्स वरून मला असं वाटतं की वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळे फ्रेंड असतात, आणि त्यात फ्रेंड्स ग्रुपमध्ये आपल्या जवळचा एक कोणतर असतो. याचा अर्थ असा आहे की वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपले वेगवेगळे बेस्ट फ्रेंड नक्कीच असू शकतात, त्यात काय डाऊट नाही. आणि एकच बेस्ट फ्रेंड आहे आपण कधी म्हणतो जेव्हा केव्हा फ्रेंडशिपमध्ये आपलं जुळत नाही, रिलेशनशिप मधून फ्रेंडशिपमध्ये काही इश्यूज होतात, हा मुद्दा येतो. आणि आपल्याला ऍट द एंड ज्यावेळेस आपण खूप म्हणजे दुःखी असतो किंवा काय असतो, तर आपल्याला कोणाची आठवण येते किंवा आपलं कोणतरी ऐकू शकते, अशा वेळेस जो आपल्याला आठवतो तो खरा बेस्ट फ्रेंड असं मला वाटतं. म्हणजे जो मग कुठल्याही टप्प्यावरचा असो, शाळेतला असो, हायस्कूलचा असो, कॉलेजवरचा असो, पण ज्याची आपल्याला आठवण येते तो खरा बेस्ट फ्रेंड असं मला वाटते. असंच आहे. म्हणजे मला तर असंच वाटतं की बेस्ट फ्रेंड एकच माणूस असतो. म्हणजे मी जसं म्हटलं की तुम्हाला पण माहित असेल, ग्रुप असतो, ग्रुपमध्ये सगळेच मित्र आपले चांगले असतात, पण त्या ग्रुपमधला जो एक मित्र असतो त्याच्याशी आपण चांगले वागतो. जसे जोक्स वगैरे येतात माहिती का, एक ग्रुप असतो, सगळ्यांचा मिळून एक ग्रुप असतो. आता ग्रुपमध्ये काय बोलायचं ते आपण एका माणसाशी बोलून आपण ते टाकत असतो, तो माणूस आपला बेस्ट फ्रेंड असं मला असं वाटतं. छान छान, खूप छान बोललीस. आणि आणि काय आता आमचं दोघांचं म्हणायला गेलं तर मी मराठी मीडियमला शिकलेलो आहे, मी गावाकडे शिकलेलो आहे. त्यानंतर मी कॉलेजला कोल्हापूरला आलो, आणि ही पहिल्यापासून कोल्हापूरमध्येच आहे, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वगैरे गेलेले, इंग्लिश मीडियमला होती. त्यानंतर ओके अशी रिॲक्शन देणं कॉन्व्हेंट स्कूलला नव्हते. म्हणजे ते इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश मीडियमला होती. तर मला म्हणजे तिला असं विचारावं वाटतं या निमित्तानं, किंवा व्हिडिओ चालू आहे तर बोलेल, खरं बोलेल कदाचित, की इंग्लिश मिडियमला असणं, शहरात असणं, आणि शहरामधल्या फ्रेंडशिपच्या कल्पना किंवा तुमच्याकडची फ्रेंडशिप कशी होती, काय सांगते? फ्रेंडशिप मनाने असं वाटत की सगळीकडे वेगळी असते. फक्त मला असं वाटते की शहरामध्ये किंवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये, आता हा माझा ओपिनियन आहे, की काही काही फ्रेंडशिप जे असतात ते असंच असतं की आपण क्लासमध्ये आहोत तर हे पण आहे की एक माणसासाठी एक ओळखीचे असतात फक्त, ओके, आणि एक असतात ते आपले फ्रेंड्स असतात. राईट राईट. सगळेच लोक फ्रेंड्स नसतात. हा एक माझा थॉट आहे की सगळेच लोक आपले फ्रेंड्स नसतात. फ्रेंड्स ही म्हणजे हे लोक असतात ज्यांना आपल्या लाईफ बद्दल माहित असते, आपल्या रोजच्या लाईफ मध्ये काय चालू आहे किंवा माझं म्हणजे फॅमिली कोण आहे, ही गोष्ट आपल्या ओळखीच्या लोकांना एवढी माहित नसते. राईट राईट. कळते का? फ्रेंड्स दुसरे आहेत आणि ओळखीचे लोक वेगळे आहेत. तर स्कूलमध्ये वगैरे मला नाही असं वाटत की सगळे फ्रेंड्स असतात, काही लोक ओळखीचे असतात. म्हणजे मी तर तसं म्हणते की सगळे माझे फ्रेंड्स नाहीत. ओके, ही न ज्या पद्धतीने सांगितलं, मला पण त्यात थोडेसे ऍडिशनल अशा गोष्टी वाटतात. आता मी शहराकडे माझं शाळा, हायस्कूल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे गावाकडे सगळे फ्रेंड होते. आणि मी नंतर 11वी 12वीला कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरमधले फ्रेंड झाले. आता मी असल्यामुळे माझे पण कोल्हापूरचे काही मित्र आहेत. त्या दोन्हीत कम्पॅरिझन मला असं वाटतं की शहराकडे थोडं चिल करणं, एकत्र भेटणं, पार्टी करणं, पब असेल, पब म्हणजे आमच्या इथे एवढं कल्चर नाही पबचं वगैरे, आम्ही ऐकूनच आहे त्याबद्दल, मी कधी गेलो नाहीये. उदाहरणार्थ फिल्मला जाणं, मॉलमध्ये फिरायला जाणं, शॉपिंग करणं हे इकडचं जास्त म्हणजे हे आहे, फॅड आहे इकडे जरा, म्हणजे मला ते नवीन आहे थोडंसं. आणि अशा पद्धतीनं हँगआउट करणं ह्या गोष्टी सगळ्या शहराकडच्या आहेत. गावाकडे कसं असतं, गावाकडे भेटलो नाही भेटलो तरी कधी ना कधी कॉल करतात. आता व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे थोडं गावाकडे अजूनही फ्रेंडशिपच्या लेवलला कधीच यूज करत नाही. जस्ट रील शेअर करणं असेल किंवा जस्ट एंटरटेनमेंट म्हणून बघितलं जातं. पण मी जसं पाहिलं, आता कोल्हापूरला आहे त्यापासून कोल्हापूरचे जे मित्र आहेत त्यांचे इंस्टाग्रामवरती ग्रुप्स असतात, फेसबुकवरती ग्रुप असतात, फेसबुकवरती नसतात, शक्यतो नसतात, व्हॉट्सअपवरती ग्रुप असतात.
आणि त्या ग्रुपवरती पण त्यांचं खूप बोलणं चाललेलं असते, म्हणजे स्टिकर सेंड करणं असेल, मेसेजिंग करणं असेल. तसं गावाकडच्या पोरांच्या एवढं नसते. कधी तर कुणाचं तर आता रिसेंटली आमचा एक ग्रुप आहे गावाकडचा, त्याच्यावरती कोणीही बोलत नाही. ते काहीही मेसेज नसतो. कोणाचं तर लग्न होतं तर त्यांनी मेसेज टाकला, त्यानंतर मग कसंही बोलणार आणि लगेच चालू झालं. म्हणजे तो मित्र त्याच्याशी बोलून 6 वर्ष झाली मला, पण अचानक त्यानं मेसेज केला, लगेच बोलणं चालू झालं. त्यासाठी म्हणजे शहराकडे असं असतंय थोडंफार की हँगआउट करणं गरजेचं आहे. थोडी बोलणं कमी झालं तर नंतर बोलायला थोडं ऑकवर्ड होतात मुलं. तर गावाकडचं नसते असं मला एक वाटते. म्हणजे असं असतंच. म्हणजे शहराकडे गावाकडे मला असं माहित नाही, पण असं असतंच. पण त्यातूनही बेस्ट फ्रेंड हा एक असा माणूस पण असतो की त्याच्यासोबत आपण एक आठवडा बोलला नाही किंवा एक महिना बोलला नाही, वर्ष पण बोलला नाही, तरी पण आपण जेव्हा त्याला भेटतो तेव्हा आपण असं काही ग्रजेस नसतात की तू बोलला नाहीस बाबा, तू मला मेसेज नाही केलास. त्या माणसासोबत तसं कम्फर्ट पाहिजे. राईट. आणि जर तसं नसेल तर आपण तेवढं त्या माणसाचे क्लोजच नाही असं मला वाटतं. की भेटल्यावरती वेगळं नाही वाटलं पाहिजे किंवा तो माणूस अनोळखी नाही वाटला पाहिजे. त्या माणसाबद्दल जरी आपण बोललेलं नाही, त्याचं काय चालू आहे म्हणजे लाईफ मध्ये आता कुठल्या पॉइंटला आहे वगैरे आपल्याला माहित नाही, पण भेटल्यावर आपण त्याच इमोशननं त्याच थॉटने त्याला भेटतो आणि तोही आपल्याशी भेटतो. हे मला असं वाटतं तो बेस्ट फ्रेंड असतो. आणि अजून एक मला म्हणायचं आहे की बेस्ट फ्रेंड हा असतो जो समोरचा पण आपल्याला बेस्ट फ्रेंड मानत असतो. ओके. अत्यंत हृदयाला लागलेला दिसतो इथं. म्हणजे मी फक्त ह्याला बेस्ट फ्रेंड म्हणतेय, पण ह्याला माझ्याबद्दल तसं वाटत नाही. ओके, हे तर तो उदाहरण माझा बेस्ट फ्रेंड नाहीये. हे उदाहरण आहे. जस्ट मी उदाहरणादाखल ती माझं नाव तसं काय असेल तर सांग मला. नक्कीच उदाहरण आहे. हे मला वाटतं तुला काय महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट बोलली की आपण समोरच्या माणसाला काय समजतो हे तितकंच महत्वाचं असतं. जेव्हा आपण एकमेकांची काही ना काहीतरी विचारांची देवाणघेवाण करत असतोय, इमोशन शेअर करत असतो. कारण की बेस्ट फ्रेंड असेल, फ्रेंड असेल किंवा रिलेशनशिपचा मुद्दा पुढचा आहे, पण आपण जस्ट बेस्ट फ्रेंड बद्दल बोलतोय. तर ज्यावेळेस आपण एकमेकांशी बोलतो त्यावेळेस इमोशन शेअर होत असतात आणि इमोशनची खूप महत्वाची म्हणजे मोठी व्हॅल्यू असते. त्या इमोशनचा खेळ झाला नाही पाहिजे, असं थोडक्यात एक ड्रामॅटिक भाषेत मी सांगतो. ही जसं म्हणले तसंच की समोरचा पण आपल्याला बेस्ट फ्रेंड समजतोय का हे खूप महत्वाचं असतं. आणि आपल्याला असं वाटतं की नाही ना, आपण करतोय, आपल्या बाजूने आहे ना फ्रेंडशिप, तर काय हरकत नाही, आपण करू आपल्या बाजूने. पण एका बाजूने कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणजे खूप वेळा मी ऐकले की एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात. ते खरं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर समजेल. आता ते जे कोण बघते ते सारखं शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील तर त्यांना आला असेल अनुभव, शाळेत असतील तर ते कॉलेजमध्ये शाळेत तर खूप भयंकर असते. ओके, शाळेत तर खूप भयंकर इंग्लिश मीडियम मध्ये असते. म्हणजे तसंच असतं की तुम्हाला त्या माणसाशी बोलू वाटते, त्या माणसाला शेअर करू वाटते, त्या माणसासोबत सगळं एक्सपिरियन्स करू वाटते. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की त्या माणसाला आपल्याकडे सगळीकडे घेऊन जाऊ वाटते, ते घेऊन जाऊ शकतो. पण समोरचा माणूस तेवढा आपल्याला समजत नाहीये किंवा तो आपल्याला सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही. तो आपल्याला त्याच्या फॅमिलीशी भेटू शकत नाही किंवा त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी चालू आहे, तर मग त्याच्या गर्लफ्रेंड सोबत काहीतरी झालं आणि तो आपल्याला नाही सांगू शकत आहे. तर आपण बेस्ट फ्रेंड, त्याचे बेस्ट फ्रेंड आपण नाहीये तर तो पण आपला नाही असं मला वाटतं. ते दोन्हीकडून पाहिजे. आणि जर ते नसेल तर ते नाही. चांगला मुद्दा, सॉरी ते नाही आहे. मी बोलू का? खूप चांगला मुद्दा हिने सांगितला आणि खूप मनातून येतंय तिच्या, असं मला जाणवतंय. आणि तेच मनातलं अनप्लग आमच्या शोचं टायटल आहे, तेच अगदी साजेस आहे. मला पण आठवलं नाही, सॉरी, मला सुचलं जस्ट बोलता बोलता की जी घराबद्दलचं बोलली तर हा एक म्हणजे अलिखित नियम म्हणता येईल की आपला कोणी मित्र असते, कोणी सोबती असते, बेस्ट फ्रेंड कोणाला म्हणावं तर कदाचित आपण त्याला घरच्यांशी इंट्रोड्यूस करू शकतो किंवा घरच्यांसमोर आपण त्याला कसंही त्याच्यासोबत आपण जाऊ शकतो, घरच्यांसमोर किंवा घरी जाऊ शकतो. ओके, एक मिनिट, थोडस मिक्स होते. घरातल्यांना इंट्रोड्यूस करू शकतो आपण की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. तर हा कम्फर्ट जिथं असतोय तिथं ती फ्रेंडशिप खरंच दोन्ही बाजूने असते असं मला वाटतं. कारण की कुठलाही फ्रेंड असेल किंवा बेस्ट फ्रेंड असेल, तो घरातल्यांशी इंट्रोड्यूस होताना कशा पद्धतीने होतोय किंवा त्या म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं असतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं ही म्हणाली तर बरोबर आहे, तो मुद्दा इम्पॉर्टंट आहे. इन जनरल आपण आता टॉक करत असताना माझ्या एक लक्षात आलं की फ्रेंडशिप, बेस्ट फ्रेंड आणि रिलेशनशिप, म्हणजे फ्रेंडशिप, बेस्ट फ्रेंड आणि गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड, या तिन्ही मध्ये थोडेफार फरक आहेत. म्हणजे काही आणि
ह्याच्यावरून मला अनेक सुचलं. काही काही लोक असतात त्यांना ती मुलगी आवडत असते किंवा मुलगा आवडत असतो, हा. पण ते रिलेशनशिप नसतात, तर ते म्हणतात ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. मी एडिट मध्ये हायलाइट करेन आपल्यास काय हरकत नाही. आपण आता बेस्ट फ्रेंड बद्दल बोलतोय. आपला आता शेवटच्या टप्प्यात आपण जेव्हा आलोय तेव्हा आपण रिलेशनशिप कडे बोलतोय. तर रिलेशनशिप बद्दल आपण पुढे बोलू. आपण बेस्ट फ्रेंड आपण कुणालाही सांगू शकतोय, पण फ्रेंडशिप मध्ये आता ही जसं बोलली की एखादी मुलगी असेल, समजा मी मुलगा आहे तर मला एखादी मुलगी आवडते, तर स्टार्टिंगला आपण असं म्हणत असतो की मी बेस्ट फ्रेंड आहे, मी बेस्ट फ्रेंड आहे. तर ते एखाद्याला सांगणं बरोबर आहे का चूक आहे हे आता मला पण सांगता येत नाही. ही मला सांगेल, मी हिला विचारेन. पण त्याच्या आधी तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट मध्ये टाका, म्हणजे आम्हाला पण समजेल की तुमचे थॉट्स त्याच्याबद्दल काय आहेत. तुला क्वेश्चन कळाला का मी काय म्हणतो? माझा क्वेश्चन असा आहे की मला एखादी मुलगी आवडते, तर मी बाकीच्यांना इंट्रोड्यूस करताना सांगेन की ही माझी खूप चांगली बेस्ट फ्रेंड आहे. तर हे असं सांगणं बरोबर आहे का? नाही. ओके. म्हणजे नाही, तुम्हाला ती व्यक्ती, मी परत तुला तेच म्हंटल ना, बेस्ट फ्रेंड दोन्ही बाजूकडनं असते. तू तिला बेस्ट फ्रेंड मानतो पण ती तुला मानतच नाहीये ना. आणि तू बेस्ट फ्रेंड म्हणजे तुला बेस्ट फ्रेंड म्हणजे तुझ्या नात्याला एक कटलं तर नाव नाहीये. चांगला शब्द कुठला म्हणतोय? चांगला म्हणजे आता गर्लफ्रेंडच्या आधी कुठला शब्द आहे बेस्ट फ्रेंड, तर तो आपण देतो. आणि मला नाही ते बरोबर वाटत. म्हणजे असं पण नसतं कधी कधी की आपला बेस्ट फ्रेंड आणि त्याला तो आपल्या नंतर आवडायला लागतो. पण तुला माहित आहे तुला ती आवडते, तू काय पेटेल बेस्ट फ्रेंड? म्हणजे तुझं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा तुझ्यावर तू प्रेम करतोस, तो तुझा बेस्ट फ्रेंड असू शकतो. पण तू सांगताना सांग ना मला आवडते ती आणि माझ्यासाठी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. राईट. आता आपण आवडते सांगतो. नक्कीच. गुड, व्हेरी गुड क्वेश्चन. पण हा एक व्यक्तिनिहाय हा मुद्दा असू शकतो. म्हणजे कोणाचा सर्कल कसा आहे, त्यांच्या कंडिशन्स कशा आहेत, त्यांचे रिलेशनशिप कुठल्या स्टेजवरती आहे, त्यांच्या एकमेकांची कमिटमेंट झाली आहे का नाही झाले का, इन जनरल सगळ्या गोष्टी त्या मॅटर करतात. आपण हा मुद्दा बेस्ट फ्रेंडचा टाइम खूप होतोय, बघितलं मी 16 मिनिटं झालेत, जास्त होते. मग आपण हा मुद्दा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोलूया की फ्रेंडशिप, बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड नंतर पुढे काय असते, रिलेशनशिपच्या काही गोष्टी असतात. आणि फ्रेंडशिप आणि बेस्ट फ्रेंड आणि रिलेशनशिप याच्यामध्ये 3 लाईन ज्या असतात, त्या लाईनचा विचार कसा करतात लोक, किंवा इन बिटवीन त्या मध्ये जे लोक अडकून असतात, तर त्यांना, किंवा आम्ही पण एका पॉइंटला, म्हणजे सगळेच असतात, आम्ही असं नाही, मी पण एका पॉइंटला त्या मुद्द्यावरती होतो की ही असेल, कधीतरी असू शकतात. तर तो एक एक्सपिरियन्स आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच शेअर करू. तसंच आहे. तुम्ही पण आम्हाला सांगा की तुम्ही बेस्ट फ्रेंड एखाद्याला म्हणता तर तुमचे काय काय असलं त्याच्या पाठीमागे की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड असेल जो आतापर्यंत तुमच्या सोबत आहे, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा जनरल फॉर्मॅट असतो. बाय 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 बेस्टी.